नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याला बऱ्याचदा मूक आजार किंवा समृद्धीचा आजार असंही म्हटलं जातं. होय, आपण मधुमेहाबद्दल बोलतोय. हा आजार अगदी गुपचूपपणे शरीरात वाढत असतो आणि म्हणूनच तो जास्त धोकादायक ठरतो. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. योग्य माहिती आणि रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून यावर 100% नियंत्रण मिळवता येतं. आजच्या या सत्रात आपण मुख्यत्वे 5 गोष्टींवर भर देणार आहोत. आरोग्यापुढील आव्हान, आहाराचं वेळापत्रक, सुरक्षित व्यायाम, साखरेबाबतची खबरदारी आणि गंभीर गुंतागुंत कशी टाळायची हे आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पण पुढे जाण्याआधी एक विचार करा, हा जो मूक आजार आहे जो इतक्या वेगाने पसरतोय त्यावर आपल्या रोजच्या साध्या दिनचर्येतून खरोखरच कशी मात करता येईल? आपल्या दररोजच्या जीवनशैलीतल्या अगदी छोटे छोटे बदल या मोठ्या आजाराला कसे रोखू शकतात? याच प्रश्नांची उत्तरे आता आपण शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. मधुमेहाचं आरोग्यापुढील आव्हान. या समस्येची व्याप्ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्क्रीनवरचा हा आकडा बघा. तब्बल 22,80,00,000 विकसनशील देशांमधला हा आकडा खरोखरच डोळे उघडणारा आहे, नाही का? रुग्णांच्या संख्येत होणारी ही वाढ केवळ एक संख्या नाहीये, तर तो एक खूप मोठा इशारा आहे. यावरूनच लक्षात येतं की मधुमेहाचं योग्य व्यवस्थापन करणं आता किती तातडीचं बनलं आहे. पण जसं मी मगाशी म्हणालो, घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण यावर नियंत्रण मिळवण्याचं एक अतिशय साधं पण 100% प्रभावी सूत्र आहे. इन्सुलिन, योग्य आहार आणि नियमित व्यायाम. या 3 गोष्टींची अचूक सांगड घातली तर मधुमेह अगदी सहज नियंत्रणात राहतो. आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. आपला दुसरा भाग, आहाराचं व्यावहारिक वेळापत्रक. इथे एक गंमत बघा. मधुमेह झाला म्हणजे उपाशी राहायचं असं अजिबात नाहीये बरं का. आपण फक्त स्मार्ट बदल करायचेत. उदाहरणादाखल 3,402 कॅलरीज असलेला पारंपरिक आहार थेट 2,048 कॅलरीजवर येऊ शकतो. कसं? तर फक्त पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस आणि फुल फॅट दुधाऐवजी स्किम्ड दूध वापरून. उपाशी न राहता केवळ हुशारीने पदार्थ बदलणे हीच खरी युक्ती आहे. हे बघा, आपलं जेवण असं अगदी रंगीबेरंगी आणि ताजंतवानं दिसलं पाहिजे. भरपूर पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि सॅलड. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, पांढरे पदार्थ जसे की साखर, मैदा आणि साबुदाणा यांना मात्र पूर्णपणे नो एंट्री असली पाहिजे. आणि हो, खाण्याच्या वेळा. दिवसातून 6 वेळा थोडं थोडं खाण्याची सवय लावणं अगदी मस्ट आहे. यात नाश्ता, मधल्या वेळचं खाणं, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि झोपण्यापूर्वी थोडंसं असं वेळापत्रक असायला हवं. खूप वेळ उपाशी राहिल्याने किंवा एकदम खूप जेवल्याने साखरेची पातळी बिघडू शकते. काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते आणखी एक पर्याय असू शकतो, तो म्हणजे 12 ते 16 तासांचा मर्यादित उपवास. म्हणजे समजा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळातच खायचं. यामुळे शरीराला इन्सुलिनचा उत्तम वापर करता येतो. पण एक महत्त्वाची सूचना, हा बदल केवळ आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचा आहे. चला आता तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. सुरक्षित व्यायामासाठी मार्गदर्शक तत्वे. व्यायाम हा खरं तर एका जादूसारखा काम करतो. सायकलिंग, पोहणे, योगासने किंवा अगदी भरभर चालणे म्हणजेच ब्रिस्क वॉकिंग. याने होतं काय तर आपले स्नायू सक्रिय होतात आणि ते रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज चक्क जाळून टाकतात, आणि तेही अगदी नैसर्गिकरित्या. पण व्यायामाचे काही कडक नियम आहेत जे पाळलेच पाहिजेत. रोज किमान 45 मिनिटे व्यायाम व्हायलाच हवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायम योग्य मापाचे बूट घालूनच व्यायाम करायचा. अनवाणी पायाने कधीही चालायचं नाही आणि रिकाम्या पोटी तर व्यायाम मुळीच करायचा नाही. आता वळूयात चौथ्या भागाकडे, रक्तातील साखरेबाबतची अत्यंत महत्त्वाची खबरदारी. व्यायाम करताना सुरक्षिततेची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. हे 2 आकडे कायम डोक्यात फिट बसून ठेवा. जर साखरेची पातळी 70 पेक्षा कमी असेल तर तो हायपोग्लायसिमियाचा धोका आहे, म्हणजेच साखर खूप कमी झालीये. आणि जर पातळी 300 पेक्षा जास्त असेल तर तो तीव्र हायपरग्लायसिमिया आहे. या दोन्ही अतिशय गंभीर परिस्थिती आहेत. अशावेळी कोणत्याही प्रकारचा व्यायाम ताबडतोब थांबवायचा आणि विश्रांती घ्यायची. म्हणूनच घराबाहेर पडताना, विशेषतः व्यायामाला किंवा प्रवासाला जाताना, जवळ नेहमी त्वरित ऊर्जा देणारा स्रोत असलाच पाहिजे. ग्लुकोन-डी, ग्लुकोज बिस्किटे किंवा साखरेच्या गोळ्या उत्तम, पण चॉकलेट्स मात्र टाळा. आणि हो, प्रवासात आपलं डायबेटिक ओळखपत्र आणि इन्सुलिन किट सोबत ठेवायला अजिबात विसरायचं नाही. आता पाहूया आपला शेवटचा भाग, गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत टाळणे.
या सगळ्या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं हेही पाहणं महत्वाचं आहे. मधुमेहाकडे दुर्लक्ष केलं ना तर डायबेटिक फूटसारखी अतिशय गंभीर समस्या उद्भवू शकते. यात होतं काय तर पायाला झालेली अगदी साधी जखमही लवकर बरी होत नाही. संसर्ग वाढून मोठमोठे अल्सर होऊ शकतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. म्हणूनच मगाशी आपण पायात कायम योग्य बूट घालण्यावर इतका जोर दिला होता. आणि फक्त पायच नाही तर दृष्टी कमकुवत होणं, स्मरणशक्तीवर परिणाम होणं, त्वचेचे आणि दातांचे आजार असे अनेक धोके फक्त रक्तातील साखर वाढल्यामुळे निर्माण होतात. थोडक्यात सांगायचं तर रोजच्या साखरेवर नियंत्रण ठेवणं हे संपूर्ण शरीराचं रक्षण करण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. तर आपण पाहिलं की मधुमेहासारख्या आजाराला योग्य माहिती आणि शिस्तीने कसं हरवता येतं. इन्स्युलिन, योग्य आहार आणि नियमित व्यायाम हेच आपलं सर्वात मोठं अस्त्र आहे. आता हे सगळं माहिती झाल्यावर एक विचार नक्की करा. या आरोग्यदायी आणि नवीन दिनचर्येचं आपलं पहिलं पाऊल आज कोणतं असणार आहे? आहारातील तो छोटासा बदल की रोज 45 मिनिटे ब्रिस्क वॉकिंगची सुरुवात? नक्की विचार करा आणि अंमलबजावणी सुरू करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.